नमस्कार, मी आहे पूजा आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या या छोट्याशा यूट्यूब व्लॉगमध्ये. आज आपण महाशिवरात्रीच्या दिवशी पूजा कशी करावी, रुद्राभिषेक कसा करावा ते पाहणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्रीच्या दिवशी केलेले 5 पवित्र नियम जे तुमची पूजा अधिक फलदायी बनवतात. कदाचित तुम्हालाही यातून काही नवीन समजेल आणि तुमची पूजा अजून सुंदर होईल. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. तर इथे मी सगळी पितळेची भांडी जी पूजेसाठी लागणार आहेत ती सर्व अशी स्वच्छ पितांबरीने घासून स्वच्छ पुसून घेत आहे. म्हणजे भांडी सगळी स्वच्छ पुसून घेतली ना एखाद्या कापडाने तर त्यांना नंतर डाग राहत नाही, म्हणून सगळी भांडी धुतल्यानंतर मी त्यांना असे स्वच्छ कापडाने पुसून घेत आहे. कुठलीही पूजा करताना जे आपल्याला पूजेसाठी साहित्य लागतं किंवा जी पूजेसाठी पितळेची किंवा तांब्याची भांडी लागतात ती सगळ्यात आधी स्वच्छ करून घेतली आणि नंतर मग पूजेत वापरली तर ती पूजा करण्याचा आनंद हा खूप वेगळाच असतो असं मला तरी वाटतं. रुद्राभिषेक करण्याचं कारण म्हणजे शिवलिंग हे विश्वाची ऊर्जा आहे. जेव्हा आपण जल, दूध, मध म्हणजेच पंचामृत वाहतो तेव्हा आपण आपला अहंकार, आपल्या समस्या, आपल्या सर्व इच्छा या सगळ्या विश्वाच्या पायाशी आपण ठेवायच्या असतात. आणि देवाला म्हणायचं असतं की हे महादेव, मी तुमच्या अधीन आहे, माझ्या जीवनाचा सर्व भार तुम्ही घ्या. आणि याच भावनेमुळे आपल्याला देवाकडून शक्ती मिळत असते. तर मी इथे ताटात पंचामृत करण्यासाठी लागणारे सर्व साहित्य घेतलेले आहे. शिवजींना अत्यंत साधेपणा प्रिय आहे. त्यांना मोठी सजावट, महागड्या वस्तूंची गरजच नसते. ते फक्त आपल्या मनातला भाव बघत असतात. तर इथे मी पिंडीवरती जलाभिषेक करून घेतला. त्यानंतर दूध, दही, मध, साखर या सर्व गोष्टींनी अभिषेक करून घ्यायचा आहे. इथे प्रत्येक वस्तूचा अर्थ इतका सुंदर आहे की पूजा करताना मन आपोआपच शांत होतं. तर आपण पिंडीवर पाणी वाहतो सगळ्यात आधी. तर पाणी म्हणजे शुद्धीकरण असतं. दूध म्हणजे सात्विकता आणि पोषण. मध म्हणजे गोडवा आणि सौभाग्य. दही म्हणजे स्थैर्य आणि शांती. तूप म्हणजे प्रकाश आणि तेज. बेलपत्र हे मनाची शांतता वाढवतं आणि भस्म हा अहंकाराचा नाश करत असतो, जो शिवजींना अत्यंत प्रिय आहे. शिवरात्रीच्या दिवशी पिंडीवरती जलाभिषेक करणे किंवा रुद्राभिषेक करणे ही अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते. जर तुम्हाला रुद्राभिषेक करण्यासाठी एवढा वेळ मिळत नसेल किंवा सगळी सामग्री घरी अवेलेबल नसेल तर तुम्ही साधा जलाभिषेक जरी केला तरी शिवजी प्रसन्न होतात. किंवा जलाभिषेक नाही केला आणि फक्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जाप जर तुम्ही केला तरी सुद्धा चालू शकतं. महाशिवरात्री हा एक ऊर्जा बदलण्याचा दिवस आहे. शिवरात्रीच्या दिवशी शिवतत्व पृथ्वीवर सर्वात जास्त सक्रिय असतं, म्हणून आपण केलेली पूजा, ध्यान, जप या सगळ्याच गोष्टींचं फळ हे अनेक पटींनी वाढून मिळत असतं. म्हणूनच या दिवशी आपण जी सेवा करतो किंवा मंत्रजप करतो त्या गोष्टींचं फळ आपल्याला इतर दिवशींपेक्षाही हजारो पटींनी जास्त मिळत असतं. तुम्ही शिवलीलामृत या ग्रंथाचं पठण सुद्धा या दिवशी करू शकता किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणू शकता. महादेवांना अतिशय प्रिय अशी ही सेवा तुम्ही मनात कुठलाही राग, द्वेष किंवा अहंकार न ठेवता करा. महादेवांनाही अहंकार अजिबात मान्य नाही. ते स्वतः पर्वतावर बसतात, राख लावतात. ते म्हणतात, मी शून्य आहे. त्यांच्या भक्तांनी सुद्धा अहंकार सोडला की त्यांचे सर्व दरवाजे हे महादेवच उघडत असतात. तुम्हीही यंदा महाशिवरात्रीला ही साधी मनापासून पूजा करा. महादेव नक्कीच तुमच्या जीवनात शांतता आणि आशीर्वाद आणतील. तर असेच सिंपल आणि स्पिरिच्युअल रुटीन तुम्हाला बघायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया अशाच पुढच्या एका सुंदर व्लॉगमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय.